आज आपण पाहणार आहोत चमचमीत छोले रेसिपी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। हे छोले आपण 4 तास आधी भिजवून घ्यायचे आहेत। भिजवून झाल्यानंतर ना त्यातून सगळं पाणी काढून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर त्यामध्ये थोडं 1 तांब्या होईल इतकं पाणी वतून घ्यायचं। यामध्ये हळद 1 चमचा, अर्धा चमचा मीठ आणि थोडीशी हिंग, पाव चमचा हिंग घालून घ्यायचे आहे। हे मिक्स करून याला 4 ते 5 शिट्ट्या कुकरच्या करून घेणार आहोत आपण। छोले शिजून तयार होत आहेत तोपर्यंत आपण छोलेच्या भाजीसाठी लागणारे वाटणाची तयार करून घेऊया। हे मोठ्या आकाराचे 2 ते 3 कांदे चिरून घ्यायचे, मीडियम आकाराचे 2 टोमॅटो, 5-6 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं। आता आपण कांदा भाजण्यासाठी एक कढई गॅसवर ठेवलेली आहे। त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेले आहे। तेल तापलं की त्यामध्ये आपण कांदा काढून घेऊयात। कांदा लाल होईपर्यंत भाजून घेऊयात। कांदा भाजत असताना लसूण आणि आलं आपण या तेलामध्ये टाकून घेणार आहोत। लसूण आणि आलं खरपूस भाजलं की त्याचा चव वेगळी लागते आणि छान लागते। हे आता आपण लाल होईस्तोवर भाजून घेऊया। पाहू शकता बऱ्यापैकी लाल झालेला आहे कांदा। यामध्ये आता आपण टोमॅटो टाकून घेऊया। हे चांगलं हलवून त्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं टोमॅटो शिजवून देऊया। आता हे आपण झाकण उघडून पाहू, बघू शकता टोमॅटो शिजलेला आहे, मऊ पडलेला आहे। अशा पद्धतीने टोमॅटो झाला की गॅस बंद करून घेऊया आणि थोडा थंड होण्याची वाट पाहून त्यात थोडी कोथिंबीर टाकून मिक्सरला वाटून घेऊया। आपले छोले शिजून तयार आहेत, मऊसूत शिजलेले आहेत। हे असं पाणी न घालता पूर्ण पेस्ट करून घ्यायचे आहे। चला तर मग आता छोलेची भाजी तयार करूयात आपण। एका कढईमध्ये आपण 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण 1 चमचा जिरं टाकून घेऊ। जिरं चांगलं फुललं की मग त्यात तमालपत्र टाकून घेऊयात। तमालपत्र टाकल्याने छोल्याचा उग्र वास निघून जातो, त्यामुळे तमालपत्र आवर्जून टाकावेत। तेलात चांगले परतून घ्यावेत। लाल होईस्तोवर हे भाजून घेतलं की यामध्ये आपण वाटण टाकून घेऊयात। हे सगळं वाटण यामध्ये मिक्स करून घेऊयात तेलामध्ये आणि चांगलं तेल सुटूस्तर वाटण परतून घेऊ। यामध्ये 1 चमचा चाट मसाला, 1 मोठा चमचा छोले मसाला। छोले मसाला हा एव्हरेजचा आहे, तुम्ही कोणताही टाकू शकता। आणि यामध्ये वणीतला मसाला, म्हणजे आम्ही याला चटणी म्हणतो, तुम्ही काय म्हणता ते कमेंट करून नक्की सांगा। 2 चमचे टाकून घेऊया। हे चांगलं तेल सुटूस्तर मसाला चांगला परतून घेऊ आपण। यामध्ये तुम्हाला हवे असेल तर बेडगी पावडर ही टाकू शकता। आमच्या घरगुती मसाल्याला कलर येतो त्यामुळे आम्हाला गरज आहे, पण तुम्हाला जर आवडत असल्यास बेडगी पावडर नक्की टाका, म्हणजे कलर लाल येतो। मसाल्याला तेल सुटत आहे, यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया
ज्या आपण वाटण काढलं होतं त्या भांड्यातच थोडं पाणी टाकून यामध्ये मिक्स करून घेऊ. आणि यामध्ये आता छोलेही टाकून घेणार आहोत आपण. हे आता चांगलं मिक्स करून घेऊयात आपण यामध्ये. हे चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर ना यामध्ये पाणी ओतून घेऊ. जितकं आपल्याला पातळ हवंय तितकं तुम्ही पाणी ओतू शकता. मी यामध्ये 1.5 ग्लास पाणी ओतून घेतलेलं आहे. तुम्हाला जितकं पातळ हवंय तितकं तुम्ही करू शकता. खूप ही पातळ चांगली नाही लागत, थोडी घट्टशी छान लागते. यामध्ये उकळल्यानंतर ना थोडेसे आटते म्हणून मी आता 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे. यामध्ये आता आपण स्वादानुसार मीठ टाकून घेऊ. यामध्ये आपण छोले शिजताना पण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे एकदम थोडं टाकायचं. गरज वाटल्यास परत टाकू शकता तुम्ही. आणि आता हे झाकून ठेवून 5 मिनिटं उकळून देऊ आपण. आता 5 मिनिटं झालेले आहेत. आपण उघडून पाहू. असं मस्त दणदणून उकळी आली की मग गॅस बंद करायचा. या भाजीबरोबर आपण भटुरे तर खाऊ शकतो, पण चपातीबरोबर पण भाजी अतिशय छान लागते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.